नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCC ऑल इंडिया कोट्याची जी काही काल लिस्ट आलेली होती त्या लिस्टमध्ये एक रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ UG काउन्सिलिंग राऊंड 1 21 म्हणजे आज तारीख 21 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या सर्वांना एक नवीन रिवाइज्ड नोटीस आलेली आहे। ह्या नोटीसमध्ये काय सांगितले बघा, एक तर काल सकाळी एक रिझल्ट आपल्याला लागलेला होता, काल संध्याकाळी 21 तारखेला संध्याकाळी एक रिझल्ट आपल्याला आला होता MCC ऑल इंडिया कोटा, एम्स, जिपमर आणि AMU BHU आणि त्याचबरोबर जे काही डीम्ड कॉलेजेसमधील साठीचे अलॉटमेंटची लिस्ट आपल्याला आलेली होती। त्याच्यामध्ये रिवाइज करण्यात आले। आज 21 तारखेची हे लिस्ट आहे, त्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन आले, इट इज इन्फॉर्म ऑफ कॅन्डिडेट द रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट फॉर UG काउन्सिलिंग राउंड 1 म्हणजे इज नाव अवेलेबल. द प्रोव्हिजनल रिझल्ट हॅज बीन रिवाइज्ड ड्यू टू एरर in the uploading of PWD candidates by the primary assessment center. म्हणजे आपल्या सर्वांना जो कालचा रिझल्ट होता 20 तारखेचा तो रिझल्ट आता बदललेला आहे। तो प्रोव्हिजनल होता, तात्पुरता होता, हा सुद्धा प्रोव्हिजनलच आहे, परंतु त्यामध्ये काही PWD सर्टिफिकेट जे प्रायमरी असेसमेंट सेंटर होते त्याच्यामधून त्याने अपलोड करायचे राहिलेले होते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना रिझल्ट PWDच्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नव्हती, त्यामुळे हे रिवाइज्ड रिझल्ट आज आपल्याला आजच्या तारखेला म्हणजे 21 ऑगस्ट रोजी आपल्याला लागलेला आहे। एक कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू केअरफुली चेक देअर रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट, एनी डिस्क्रिपन्सी इन द रिझल्ट ऑफ मे इमिजिएटली बी ब्रॉट टू द नोटीस MCC ऑफ DGSS अप टू 8 AM ऑफ 22 म्हणजे 22 तारखेच्या सकाळी 11 वाजेपर्यंत, म्हणजे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत थ्रू द कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस अँड क्वेरी ॲड्रेसल सिस्टम अवेलेबल ऑन द कॅन्डिडेट लॉगिंग पोर्टल. म्हणजे जर समजा या रिझल्टमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, तुम्हाला ग्रीव्हन्सेस करायचे असतील तर मात्र तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनवरती जाऊन उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला ग्रीव्हन्सेस या ठिकाणी ॲड्रेस सिस्टमवरती कॅन्डिडेट पोर्टलवरती लॉग इन करून करता येऊ शकतात. द कॅन्डिडेट आर फर्दर इन्फॉर्म दॅट द रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट इज ओनली इंडिकेटिव्ह इन नेचर अँड सब्जेक्ट टू चेंज. म्हणजे हा जो रिझल्ट आहे, म्हणजे खरं तर कालचा रिझल्ट होता तो सुद्धा प्रोव्हिजनल रिझल्ट होता किंवा तात्पुरता रिझल्ट होता, तसाच हा सुद्धा प्रोव्हिजनल किंवा तात्पुरता आहे, सब्जेक्ट टू चेंज. म्हणजे हा बदल होऊ शकतो. द कॅन्डिडेट्स कॅनॉट क्लेम एनी राईट ऑन द अलॉटेड सीट in revised provisional seat and the revised provisional result cannot be challenged before the court of law. म्हणजे कोर्टानुसार आपल्याला लॉनुसार आपल्या सर्वांना ह्याच्यावरती चॅलेंज करता येणार नाही, कारण हे कॉमन मेरिट लिस्ट आहे आणि ही जे एक ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, तात्पुरती मेरिट लिस्ट आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंज करता येणार आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू अप्रोच द अलॉटेड कॉलेज इन्स्टिट्यूट ओनली द आफ्टर डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट. म्हणजे तुम्ही सर्वजण तुमच्या इन्स्टिट्यूटला किंवा कॉलेज जे मिळालेलं आहे त्या कॉलेजला सुद्धा तुम्ही संपर्क करू नका जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही. सर्वात एक सर्व कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे, सर्वात साधी गोष्ट तुम्हाला सांगेल की काल 20 तारखेला म्हणजे 20 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया कोट्याचा MBBS BDSचा एक रिझल्ट लागलेला होता. त्याच्यामध्ये 15% गव्हर्नमेंट MBBS BDSच्या सीट्ससाठी आणि एम्स, जिपमर आणि डीम्ड कॉलेजेससाठीचा रिझल्ट जो लागलेला होता त्या रिझल्टमध्ये आता बदल केलेला आहे. म्हणजे तो प्रोव्हिजनल रिझल्ट होता, फायनल रिझल्ट आणखी डिक्लेअर झाला नाही आणि आत्तासुद्धा या नोटीसमधून आपल्याला सांगितलेलं आहे की हा सुद्धा फायनल रिझल्ट नाही, तर बऱ्यापैकी हा सुद्धा आपल्याला सब्जेक्ट टू चेंज आहे. म्हणजे दुसरं रिवाइज्ड लिस्ट आपल्यासोबत आलेली आहे. तर एकंदरीत हे नोटिफिकेशन आहे. त्यानंतर रिवाइज्ड जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण पाहणार आहे. करंट इव्हेंटमध्ये आपल्याला MCCच्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट जो आहे तो हा रिझल्ट आपल्याला उपलब्ध होत आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंज नाही, मी पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये चेंज फक्त एवढाच आहे की PWD विद्यार्थ्यांना अलॉटमेंट थोडीशी चेंज होऊ शकते, फार चेंज नाही, थोडीफार चेंज आहे. आणि BSc नर्सिंगच्या रिझल्टमध्ये सुद्धा थोडासा चेंज आहे. बाकी MBBS आणि BDSच्या डीम्ड असेल किंबहुना
एम्स जिपमरमध्ये कसल्याही प्रकारचा चेंज झालेला नाही आहे. परंतु एकंदरीत मात्र हा जो पहिल्या राऊंडचा MBBS BDSचा एम्स जिपमरचा जो काही ऑल इंडिया कोट्याचा MCCच्या वेबसाईटवरचा रिझल्ट मात्र जो प्रोव्हिजनल रिझल्ट होता तो आपल्याला रिवाईज करून देण्यात आलेला आहे. फायनल रिझल्ट आपल्याला उद्या सकाळपर्यंत येऊ शकेल किंवा उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला ह्याच्यावरती चॅलेंज द्यायचं आहे. त्यामुळे कदाचित 8च्या नंतर रिझल्ट आपल्याला कधीही पब्लिश होऊ शकतो. रिझल्ट लागल्यानंतर एक 5 ते 7 तासामध्ये किंवा 10 तासामध्ये म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला लिंक ॲक्टिवेट होते आणि परवा दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी सकाळपासून आपल्याला रिपोर्टिंग चालू होऊ शकणार आहे. दरम्यान ते रिपोर्टिंग आपल्याला सर्वांना माहीत आहे की 22 तारखेपासून म्हणजेच परवा दिवशी 23 तारखेपासून आपल्याला रिपोर्टिंग सर्व 30 तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष जॉईनिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. एक फ्री एक्झिट आहे, त्याचबरोबर तुम्हाला दुसरा जो टॉपिक आहे त्याला फ्लोट एक ऑप्शन आहे आणि फ्रीज एक ऑप्शन आहे. हे 3 ऑप्शन्समधले कोणते निवडायचे ते तुम्ही ठरवू शकता. एकंदरीत जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती आपल्याला रिवाईज होऊन आलेली आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र ह्या प्रोव्हिजनल रिझल्टमध्ये ऑल इंडिया रँकनुसार संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या डीम्ड कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो किती झालेला आहे आणि त्याचा रँक किती होता ते आपण पाहणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद.